तर तिकडे साताऱ्यामध्ये मुबलक गॅस साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। गॅस पुरवठ्यासंदर्भात दररोज आढावा घेतला जातोय, असंही साताऱ्याचे जिल्हाधिकारी तुषार पाटील यांनी म्हटलंय। काय सांगाल, आपण बघतोय अनेक शहरांमध्ये हा सगळा सामना करावा लागतोय, साताऱ्याची नेमकी काय परिस्थिती आहे? नमस्कार। सातारा जिल्ह्याच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये पुरवठा करणाऱ्या सर्व कंपनीच्या प्रतिनिधीशी, सेल्स ऑफिसर सोबत, त्याचबरोबर डिस्ट्रीब्युटर सोबत जिल्हा प्रशासनाची बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये जिल्ह्यातले एकूण डोमेस्टिक कनेक्शन जे आहेत, म्हणजे घरगुती गॅसचे कनेक्शन जे आहेत, त्याचा आढावा घेतला असता आपल्याकडे जवळपास 9 लाखाच्या आसपास कनेक्शन आहेत आणि या कनेक्शनसाठी आपल्याकडे अजिबात तुटवडा नाही आहे। पुरेशी गॅसची संख्या उपलब्ध आहे। फक्त एक याच्यामध्ये अडचण येऊ शकते, ती म्हणजे आत्ता कंपन्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलेलं आहे। काही ग्राहकांनी अद्यापही आपले मोबाईल नंबर याच्यामध्ये रजिस्टर केलेले नाही आहेत आणि आत्ता मागणी करायची असेल तर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरनं आपली मागणी नोंदवावी लागते। त्यामुळे माझी जिल्ह्यातील सर्व कनेक्शन धारकांना, ज्यांनी आपला मोबाईल नंबर रजिस्टर केलेला नसेल, त्यांना विनंती आहे, आवाहन आहे की त्यांनी आपला मोबाईल नंबर रजिस्टर करावा। पुढील काही कालावधीसाठी पुरेसा संख्या आपल्याकडे उपलब्ध आहे। आवकही नियमितपणे त्याची होणार आहे, त्याच्याबद्दल कंपनींनी खात्री दिलेली आहे। सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कराड।